जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेठ. तर पुन्हा एकदा तुमचे सरचे असे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात करतोय आपण पावना लेकेतून. तर चला बघूया मग आपण दिवसभर काय काय करतोय. मॉर्निंग गाइज. सो अभी हमारा चालू है शेकुटी, देख सकते हो. और उधर से क्या बोलते हो, क्या है स्वप्निल भाई? हो सनराइज. हाँ ते काय आहे ते बहुत खतरनाक आहे. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय सुंदर असं वातावरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर मित्रांनो, मी सुंदर असा व्हिडिओ काढला सकाळच्या पारी. तुम्ही पाहू शकता इथला पावना लेकचा एकदम मॉर्निंगचा व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो, एकदम टॉप लेवलचा आहे. मित्रांनो आता आम्ही चाललोय ब्रश करायला. काय करायला? ब्रशला ना दात मोकर घासिंग आता भावांनो, टॉप लेवलचा. भाऊ एकटा चहा पितोय, पण पिऊ दे भाऊला, फील घेऊ दे, आनंद घेऊ दे भाऊने. कारण काल आम्हाला बोटिंगचा आनंद दिला. त्यानंतर आता साक्षी कुठे आहे रे? साक्षी थोडंसं टॉप लेवलचा विषय चालू टाकायचा माझा, कारण काय ते अभ्यास करते, तिचा पेपर आहे. आणि हे बघा ना विषय कसा आहे माझा, भारी आहे ना. मी पशाला म्हणलं, पशा लवकर आवर, आपल्या बोटिंग करायला जायचंय. एक सक्त हे पशा एकदम त्याच्या हाताचे एकदम मस्त पैकी मालिश करून घेतोय आणि टॉप लेवलचा विषय चालू आहे. तिकडे आपला पब्लिक दिसला का तुम्हाला मागं? काय विषय नाही, ठीक आहे. आनंद घेतोय आम्ही दोघं भाऊ याच्यामध्ये. आयुष्यात काय नाही पण याचा आनंद घेतला आज. काय पशा? सॉरी काय नाही भाऊ, मस्करी करतो. पैसे भरून आलो पशाला म्हणलं, पशा आता लय झालं. म्हणलं भाऊ चला आता भूक लागली, मला लय भूक लागली. मस्त की भाऊ इथं तुम्ही मिसळ खायला, मिसळ वरती आटला तावडा. तर मित्रांनो हे आपली दीदी. दीदी आप कहाँ से हो? हैदराबाद. दीदी तेलंगाना, हैदराबाद. आय लव्ह हैदराबाद. थैंक यू. सो ये दीदी आपली. दीदी कसं वाटतं तुम्हाला ते? बहुत अच्छा है. बहुत मजा लागला ना. मस्त आहे. आवडला का इथला कॅम्पिंग? कसं आहे? कॅम्पिंग को बहुत मजा आ गया. टॉप लेवल वाटला का? टॉप लेवल मित्रांनो. तर असं रित्या त्यांनी रिव्ह्यू दिलाय आपल्याला. आणि हम लोग कैसे लगे? आप लोग बहुत फ्रेंडली और पहली बार मिल रहे, बहुत अच्छे लोग हैं. खरं मित्रांनो, साऊथचे लोक खरंच भारी असतात. त्यांचा स्वभाव बघा ना कसा आहे. त्यामुळे आहे ना, प्रेम करा, आपल्या माणसांवरती प्रेम केलं पाहिजे. चला यांना पण दिला डेमो, जाऊया पुढं. हसायला ना असं कृत्य झालं मित्रांनो माझ्यासोबत. आयुष्यात मी कधी बंदूक हातात धरली नव्हतं, आज पहिल्यांदा बंदूक हात धरली. म्हणलं चला बाबा आता बरोबर निशाणा मारायला गेलो, पण काय झाला डेमो माझ्यासोबत पचका. तर झाला आमचा आत्ता पॅकअप पावना लेकचा. तर आता मी चाललो पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्ही पाहू शकता भाऊ काय विषय कुठे चाललो आपण? इकडे लय भारी चाललोय. लोणावळ्याची चक्की खायची आणि आई एकविराचं दर्शन घेण्यासाठी चाललो आम्ही. आणि आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही अशा रीत्या आम्ही चाललो आहे गाडीवरती आनंद घेत नेक्स्ट लोकेशन साठी. सकाळ सकाळ हातलं थंडी पडली ना भावानं. तिथं गेल्यानंतर अयो म्हणलं आज कुठल्या जंगलामध्ये आलोय आपण. आम्हाला जायचं होतं मित्रांनो टायगर पॉईंटला. आईला एवढं लांब आलो थंडी गारट्याचं. म्हणलं जाऊ टायगर पॉईंट बघला. बघ तू तर काय बोल, मोकार मामा लोक नाही इथं. नको म्हणलं बाबा इथं थांबायला, मोकार थर्ड लावतील. मग काय फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलो भावांनो. आणि गेलो मस्त की लोणावळ्यामध्ये चिक्की खायला. चिक्की घेतली मस्त की आणि म्हणलं चला आता पुढे जाऊयात लवकर. तर मित्रांनो फायनली आम्ही एकविराच्या दर्शनासाठी पोहोचल्यानंतर बघतो भाऊ मोठ्याच्या मोठ्या रांगा होत्या. मग आम्ही पायी त्याचे दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या वाटेला. तर मित्रांनो आम्ही आलोय फायनली दुसऱ्या लोकेशनला आमच्या. प्रति शिर्डी थेरगाव येते. तर चला पाहूया मग आतमध्ये मंदिर जाऊन. स्वप्नील शेठला म्हणा, स्वप्नील शेठ एक काम करा, माझा थोडासा व्हिडिओ काढा बरं जरा. मस्तपैकी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि गेलो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. साईबाबांचं दर्शन आणि त्यानंतर आम्ही चाललोय लाईनीने कुपन घेऊन जेवण करायला. किती पैसे दिले तू? 200 रुपीज दिले. काय विषय नाही महाप्रसादासाठी. आणि भूक लागली तुम्हाला? थोडा वरून कळलं भूक लागली म्हणून. पण ठीक आहे, महाप्रसाद थोडंच खावा. हो ना. ते पण हो म्हटलं. अरे स्वप्नील एवढं नसतं लाजायचं बाळा, कशाला डॉक्टर टोपी घेतो, एवढं नको लाजू भावा. अरे काय नव्हत, घे महाप्रसाद घे. आईला फुकाटचं खायला आल्यात वाटतं हे नसतं. देवाच्या पाया पडायचं तर नाही. गे रे मस्करी करतो, मला पण भूक लागली. तर बघा याला म्हणतात बहिणीचं प्रेम. बहिणीने माझ्यासाठी पण एक ताट आणलंय. तिला माहिती आहे कारण की मी तिला फुटेज देणार आहे. बघा मित्रांनो असा सुंदर असा महाप्रसाद आम्ही घेतोय आता आनंद. तर मित्रांनो जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही चाललो होतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि माझ्याकडे 10 रुपये, मग मी त्यांना 10 रुपये दिले आणि त्यांचा मस्तपैकी असा आशीर्वाद घेतला. भरपूर उशीर झाला म्हणून आम्ही लवकर घरी जाण्याचा प्रयत्न केला. फायनली आम्ही घरापाशी पोहोचलो आणि सगळ्यांना टाटा बाय 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 केलं. आणि बघतो तर काही घरी जाऊन भाऊ आला ना स्वप्नाचा फोन परत, भावा कॉल पाडला, चल कामावर जायचंय. भाई गेलो कामावरती. आणि कामावरती जाताना मित्रांनो हायवे रोडला लागले आम्हाला गर्दी मोक्कारमध्ये. तर मित्रांनो अशा त्या फायनली आम्ही लोकेशनला पोहोचल्यानंतर ना मग डायरेक्ट ना आतमधला ब्लॉग काढला. म्हणलं बाबा काय होतंय, बाहेरचा ब्लॉग जास्त होतो. त्यामुळे मस्त की चक्की साफ केली. मोकर कापड वगैरे स्वप्नाकडून घेतलं. स्वप्न म्हणलं स्वप्न कापड दे लवकर, म्हणलं साफ करू आणि लवकर डेमो देऊन जाऊ आपण इथं बरं का. मला कारण लागलो झोप मित्रांनो. तर अशा रीत्या आपण आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. नमस्कार मित्रांनो, तर अशा रीत्या आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आय होप की ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. प्लीज मित्रांनो सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया द्या. चला भेटूया उद्याच्या भागात. जय महाराष्ट्र.